नमस्कार, मी दीपक सपकाळ. माझे जी सडक आता हा रस्ता झालेला आहे त्याच्यामध्ये माझी 12 गुंठ जमीन गेलेली आहे. पूर्ण रस्ता माझ्या हातीत नाही तरी मी कसलीही तक्रार केली नाही. का तर दळणवळण हे साधन हे गावासाठी फायदेशीर आहे आणि सर्वांनीच त्याच्यासाठी सहकार्य करावं ही भूमिका ठेवा. कुणाचं जरी इंचभर जातं आहे त्याच्यासाठी ते तक्रार करत असतील तर त्यांनी करू नका, कारण त्याच्याशिवाय त्याचा विकास होणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सारणीचा माळ जे आमचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी. आणि दुसरं सांगायचं विशेष म्हणजे जे भोसले वस्ती आहे, सावंत वस्ती आहे, इथं रात्री 11-12 वाजता महिलांना सोडण्यासाठी कंपनीची गाडी यायला लागली. पहिलं जे जसं सांगितलं की चिखल होता, रस्ता नव्हते, पाणी सगळं रस्त्यावर जायचं. तर माझी एक विनंती आहे, ज्यांनी रस्ता केलेले आहेत घरांना त्यांनी स्वतःच्या तरी पायपा टाकून घ्या, पण अशी काय आश्वासनं देऊ नका की असं असं झालंय. मग सगळ्यांनीच जर चांगलं काम केलं तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगलं काम होईल. मी संगीता सुनील भोसले, राहणार लोहारे, भोसलेवरती वस्तीवरती राहत आहे. अगोदर इकडचा रस्ता खूप हालाकीचा होता. वाडीच्या रानात लोकांना जायचं म्हटलं तर रस्ता काय ठीक नव्हता. गुडगाभर चिखलातून जावं लागत होतं. वाकड्या तालामध्ये इथं पाठीमाग आमची वाकडी ताल आहे, तिथं गाड्या लावून माणसं चालत जात होती. परंतु आता हा रस्ता झाल्यामुळे सर्वांना सुलभीकरण झाले, सगळ्यांना दळणवळण वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरले. पण त्याच रस्त्यामध्ये आमची इकडनं अशी ताल गेलेली आहे, बरीचशी खूप लांब गेलेली आहे ताल ती. पण हे ताल आमच्या सासऱ्यांना स्वखुशीनं स्वमतानं दिलेली आहे, त्याबद्दल आमचं काही एकमत नाही आहे. आणि इकडनं रस्ता गेल्यामुळं सर्वांना आता सोयीस्कर झाले, जायला यायला बरं झाले. पहिल्या अगोदर इकडनं रस्ता जर झाला नसता तर इकडनं माणसांना जाणं येणं खूप अवघड होतं. इथली परिस्थिती खूप अवघड होती. आता ती सर्व परिस्थिती सोयीस्कर झालेली आहे. आणि परवा काही मीडियावाली लोक आली होती, त्यांना बोललेत की बाबा ह्या तालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची रस्त्यामध्ये ताल गेली त्याबद्दल काय वाटतंय म्हणून मी बोलले. परंतु हे मला माहीत नव्हतं की आमच्या सासऱ्यानं स्वमतानं ही ताल दिलेली आहे. धन्यवाद. सांगा बाबा तुमचं नाव काय तुमचं? उत्तम गणपत भोसले, बोला. मुक्काम लोहारे, तालुका वाई, जिल्हा सातारा. पूर्व परिस्थिती या रस्त्याची ही पांदी आहे. पांदीत गुडघावर चिखल होता, लोकांना जायला यायला येत नव्हतं. बैलगाडीला त्रास होता, शेतकऱ्यांना त्रास होता. त्याच्यानंतर आदरणीय अण्णा सर्जेराव अण्णा यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्वी झालेला आहे आणि अण्णांचं वरदान आहे. इथं अण्णांचं कार्य मोठं आहे. अण्णांना आम्ही दैवत म्हणून मानतो. अण्णांचा आशीर्वाद इथे ह्या भागाला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर भावांनी हे सगळं रस्त्याची त्याची मंजुरी आणलेली आहे. आणि आमचं घर आहे, त्या घराच्या पाठीमागं मोठी पांद होती. त्या पांदीत गुडघाभर चिखल असायचा, पावसाळ्यात येणं जाणं त्रास व्हायचा. त्याच्यानंतर हा रस्ता आला. रस्ता आल्याच्यानंतर आम्ही या रस्त्याला स्वखुशीनं जागा दिलेली आहे. कुठलाही त्रास दिला नाही, अडथळा आणला नाही, काय नाही. मी अमर विठ्ठल सावंत, मुक्काम लोहारे, तालुका वाई, ह्या गावचा नागरिक आहे. इथं शेजारी माझी वस्ती, माझी जमीन आहे. मी इथं असतो कायम. काय तर पहिल्यांदा हे जे रस्ता वरपासून खालपर्यंत ज्यांनी मंजूर केला त्यांचं माझ्यातर्फे ग्रामस्थांतर्फे आभार. बरं, आभार अशासाठी मानायचं आहे की पहिलं आमचं चुलती, आईवडील, आजी आजोबा ही पहिलं आहे ना, गावातनं जर इथं यायचं म्हटलं ना तर चिखलातनं गुडघ्या एवढ्या चिखलातनं यायला लागायचं. आता ते दिवस संपलेले आहेत आणि आता सोन्याचे दिवस आले. काय पहिलं ह्या वरती डोंगरावरनं जे पाणी यायचं ते 2 किलोमीटर खाली पाणी झालं. 6-6 महिने आम्ही लोक पाण्यात नसायचो. काय आता इथं जर बघितलं तर इथं एवढं चांगलं बांधकाम केलेलं आहे. ते संकुळे साहेब आहेत, त्यांचं एवढं क्वालिटीचं काम आहे की काय बोलायची सोय नाही. आणि त्याच्यावर जर समजा देखरेखीसाठी आपले ते सातारवरनं रावसाहेब ही येतात, ती क्वालिटी वगैरे चेक करतात, त्यांचंसुद्धा आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गावात मला आभार ह्यासाठी मानायच्यात, आज शेजारच्या गावात 2-2, 4-4 लोकसंख्या आहे, त्यांच्या गावातला जो मेन रोड आहे
त्या गावाला रस्तं नाही. आज आमच्या गावात कॉन्क्रीटी रस्ता झालेला आहे. अहो भविष्यात कधी असं होणार नाही. 40-50 वर्षाची कायमची कीड घालवलेली काय आमचे. बोला तर- तुम्ही बोला. सगळ्या ग्रामस्थांतर्फे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आता हे तुम्ही बांधकाम बघा, इथलंही कसं आहे ती काय, तू कुणी पण समजा ड्रिल मशीन इथं लावा किंवा बाबा घणानं हाना, कशानं पण हाना. जर समजा चुकीचं असेल तर बोलायचं. उगाच काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही. काम असलं तसलं काय. मी इथं प्रॉपर राहणार आहे. इथं कायम आम्ही असतो. इथं सगळ्या लोकांना माहिती आहे ना, आम्ही उभं राहून हे काम बघितलेलं आहे डोळ्यानं काय. ज्यांना कुणाला समजा ज्यांच्या जमीन नाहीत काय नाही, त्यांनी कुणी पण काय पण बोलण्यात काय अर्थ नाही. असं ठीक. मी अक्षय शिंदे, कनिष्ठ अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सातारा. हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काँक्रिटीकरण म्हणून मंजूर झालेला आहे. तसंच ह्या रस्त्याचे कामकाज उत्तम दर्जाचे चालू आहे. तसंच गावातील लोकांच्या सहकार्यामुळे आज हा रस्ता आपण पूर्ण करत आलेलो आहे. तसंच या रस्त्याचं जर आपण बोलल्याप्रमाणे पाहिलं तर आपण 33 फूट रस्ता हा घेतलेला नाही आहे. लोकांच्या ग्रामस्थांच्या याच्यानुसार सहमतीने आपण हा जो आपला रस्ता करता येईल त्या पद्धतीने आपण घेतलेला आहे. ह्या रस्त्याची रुंदी 6 मीटर आहे आणि 3 मीटर काँक्रिटीकरण आहे आणि 1.25 मीटर साईडपट्टी आणि गट्टर या पद्धतीनेच रस्ता आपण पूर्ण केलेला आहे. आणि जो गावातील रस्ता थोडासा राहिलेला आहे आणि ज्याचं काम चालू आहे तो पण आता एक उद्यापर्यंत पूर्ण होऊन त्याची पण साईडपट्टी वगैरे पूर्ण करून हा रस्ता पूर्ण करून लोकांना वाहतुकीसाठी चालू करण्यात येईल. आणि तसंच लोकांच्या सहकार्यामुळे हा रस्ता आपल्याला पूर्ण करता आला. आणि ग्रामपंचायतीचं जर याच्यामध्ये भरपूर सहकार्य आहे आपल्याला, त्यांच्या सहमतीनेच आपण हा पूर्ण केलेला आहे रस्ता. आणि याचं नियंत्रण ह्या रस्त्याचं म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना एक अशी योजना आहे की याला क्वालिटी कंट्रोल चेकिंग होतं. म्हणजे जसं रस्त्याचे लेअर तयार होतात तसे त्याला चेकिंग तयार होतं आणि हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यासमोरच आपण हे सगळं चेकिंग केलेलं आहे आणि त्याची क्वालिटी हे सगळं त्याच्यावरूनच आपण ठरवतो. आणि बाहेरचे जे राज्य गुणवत्ता समन्वयक असतात तेच आपल्याला या रस्त्याबद्दल क्वालिटी आणि हे आपले हे समाधानशीरा प्राप्त करून देतात. अशा पद्धतीने हा रस्ता तयार होतो. आणि ग्रामपंचायतीचं याच्यामध्ये नियंत्रण ग्रामपंचायतीचं कोणतंही नसतं. नियंत्रण जे आहे ते आपल्या डिपार्टमेंट शासनाचंच असतं आणि त्यांच्या थ्रू. मी भागीरथी शिवाजी भिलारे बोलती. ह्या गावची मी एक महिला आहे. ह्या गावात रोड होताच चांगला झाल्यास एका माणसाने इथं जाग्यावर कुदळीनं खांतला आहे. त्याच्या विटा किती निघाल्या असत्याल? 2 किंवा 1 किती अर्धी. विटाची किंमत किती? 1000, 2000, 500 का 8 रुपये. हे पहिलं त्यानं सांगावं. खाली गेल्याच्या नंतर संपूर्ण माझ्या वावरामध्ये रस्ता गेलेला आहे. त्याच्या शेजारी काल एका माणसानं मुलाखत केली की रस्ता लगेच झाला पाहिजे. 4 खानाचं घर व्हायला 6 महिने लागतात. हा गावचा रस्ता आहे तो कसा 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात होऊ शकतो का? तर त्याची 2 पाबारी माझ्या शेजारी, एकच पाबार माझ्या शेजारी आहे, ते पण अर्ध्या हद्दीत. तो जो माणूस म्हणतो रस्ता लगेच 2 दिवसात व्हायला पाहिजे, माझी हिथून तिथून हात गेली या आणि त्याची 1-2 कासरा हात आहे. मग तो का तिकडं सरकत नाही की हा माझा माझी ही जागा ह्या रस्त्यात जाऊ द्या म्हणून का म्हणू शकत नाही? बोलू शकतो, हा गावासाठी बोलू शकतो. का तर निवडणूक आली की 2 दिवस मोरागत नसतात आणि 3ऱ्या दिवशी गप्प बसतात का मनुष्यानं. आणि जो माणूस म्हणला मी वरंगाळ्यात जातो, आयुष्यात त्यानं वरंगाळा बघितलाय का? तो जसा लहानाचा मोठा झाला असेल, मुंबईला गेला असेल, नोकरी लागला असेल, हिता आता येऊन रिटायर झाल्यावर राहिला असेल, ह्यानं वरंगाळा बघितलाय का? तो वरंगाळ्याची जी भाषा वापरतो ह्यानं वरंगाळा बघितलाय का? कसला आहे ती? जसं आम्ही नांदाय आल्या सध्या डोंगर रंगल्यात, गुत उडावल्यात, चिखल केल्यात, काटं रावल्यात पायात, तसं ह्यांना काय झालंय? निवडणूक आली की कुलती लावायची, डोंबाळा करायचा की मागं व्हायचं का? म्हणून असं गावाला का विरोध करायचा? ज्यानं त्यानं म्हणायचं मोहन जाधव खातो, मोहन तो खातो, मग तुम्ही खा ना, व्यवस्थित करा आणि तुम्ही बी खा. तुम्ही कुलती लावायची, निस्तारायची मोहन जाधवानं, हे कशासाठी? तुम्हीच काडी लावा, तुम्हीच इजवा ना. हा लोकांना त्रास का देता? रस्ता होताच रस्त्याचा डोंबाळा लगेच करताय तुम्ही. 4 महिन्यात कधी रस्ता होतो का? 2 खानाचं घर बांधायला 6 महिने लागते. हा गावचा रस्ता आहे. त्या माणसानं काय करायचं? ज्यानं त्यानं त्याच्यावर टिकली मांडायची कशासाठी?
मग माझी बी रस्ता मी स्टार्टला गावात येऊन देत नाही. काय मला करायचं ते करू शकता. मला एक 10 गुंठ जमीन नाही. रोज मी लोकांचा धंदा करणारी महिला आहे आज. तरी मी एक शब्दानं अजून बोलले नाही कुणाला. आज तुम्ही माझ्या हातीतनं जाताय. 2च पाभारी माझे शेजारी आहे. तुम्ही का देऊ शकत नाही गावाला? टेम्यानं सांगताय पोरं चालत जातात, पोरांना आज एक रस्ता आहे, मग तुम्ही नवीन रस्ता पाडा ना गावाला. लगेच तुमच्यात जर धमक आहे ना. माझं नाव बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब बाजीराव भिलारे. मी या लोहारे गावचा कायमचा रहिवासी असून आज या गावची थोडक्यात परंपरा मी सांगतो. आज या गावाला सन्माननीय सर्जेराव अण्णा आज ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून जी 40-50 वर्षे त्यांनी चांगल्या पद्धतीने ह्या गावची सेवा केली आणि ह्या गावचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर चांगल्या पद्धतीनं नकाशावर आणण्याचं काम त्यांच्या हातनं घडलेलं आहे. आज ह्या गावचं जे ऐक्य ते वाखाणण्यासारखं होतं. अण्णांनी सांगावं आणि गावानं ऐकावं हीच परिस्थिती होती. आज रोजी सुद्धा बहुतांश असे थोडेफार त्याला कालपट लागल्याचं वगळता चांगली परिस्थिती गावची आहे. आजचं गावचं नेतृत्व त्यांचे सोबत सन्माननीय मोहनराव जाधव विद्यमान सभापती शेती उत्पन्न बाजार समिती हे करतात. आज ह्या गावचा जो रस्ता आज देवीपासून ते इकडं वाडीचं रान ह्याच्यापर्यंत 4.5 ते 4.5 किलोमीटर म्हणजे लांबीचा रस्ता माननीय सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके नेते मकरंदाबा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मंजूर करून ह्या रस्त्याचं कामकाज सुरू करण्यात आलं. या कामकाजाचा सुरू करण्यात म्हणजे पार्श्वभूमी अशी की ह्या रस्त्याची कॉन्क्रीट हे 3 मीटरचं असून बाजूला दोन्ही बाजूला 1.25 मीटरची त्याला साईडपट्टी आहे आणि गटर. अशा स्वरूपाचं हे गावचे ज्या वेळेला हे सुरू करण्याचं ठरलं त्यावेळेला संपूर्ण गावाची मीटिंग घेऊन आणि गावाच्या मीटिंगमध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल रस्ता करताना किंवा काय करताना ह्याची सखोल सांगोपांग चर्चा करण्यात आली. लोकांनी त्याला संपूर्णपणे मान्यता आली आणि ह्या रस्त्याचं कामकाज सुरू झालं. रस्त्याचं कामकाज सुरू होताना आज ह्या रस्त्याची गरज अशी आहे की आज इथं ह्या छोट्याशा गावात एसटीसुद्धा येणं मुश्किल होतं. लोकांना जाण्या येण्याचं आज दळणवळणाचं किंवा ह्याचं साधन म्हणजे मुख्य म्हणजे रस्ता हे साधन आहे, माध्यम आहे ते. आणि ते जर बरोबर नसेल तर लोकांची शेतीची प्रगती, शैक्षणिक प्रगती किंवा बाकीची गोष्टी ह्या गोष्टी आपण त्यापासून वंचित राहतो किंवा अडचणी येतात. ह्याच्यासाठी हा रस्ता ज्या वेळेला झाला गावातील 30% लोकांची शेती ह्या वाडीचा रान म्हणून ह्याकडे आहे. आणि जर तसं जर पाहिलं तर शेती ही म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग आहे. आणि तो एक काना म्हटलं तरी काय म्हटलं तरी चालेल. लोकांचं शेतीचं मालाचे ज्ञान करणं, बाकीचे अवजारं, नांगरणी, कुळवणी, मशागत करणं, पेरणी सगळं काय गोष्टी ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि ह्या शेतीसाठी ह्या रस्त्याची गरज आहे. आज ह्या रस्त्याचं काम करत असताना जवळजवळ 8-9-10 महिने झाले ह्या रस्त्याचं काम चाललं आहे. रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आज फक्त हे पूर्णत्वाच हा रस्ता म्हणजे येण्याच्या स्थितीत आहे. थोड्याच दिवसात म्हणजे 1 महिना की 2 महिन्याच्या आत एक महिना रस्ता म्हणजे पूर्ण झाला. 4-8 दिवसाच्या आत रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे. आणि ह्या रस्त्याचं काम पूर्ण होत असताना इथं कुठेही फक्त जे काय आपण कॉन्ट्रॅक्टदार संकुळे हे फार चांगले आहेत. अगदी जसं लोकांनी सांगेल, कुणी सामान्य माणसानं सांगितलं त्याच्या पलीकडे ते कधीही जात नाहीत, काय नाहीत. आणि रस्त्याचं काम हे चांगल्या पद्धतीने चाललं आहे. जे काय जे थोडंफार आज लोकशाहीच्या मार्गातून तुम्हाला जर काय अडचणी सुचवायच्या असतील तर चांगल्या पद्धतीने सुचवा. सगळं काय राजकारण तयार करून समाजकारणाला कुठं तडा जाईल किंवा गावाच्या ऐक्याला बाधा येईल किंवा गावाचा ऐक्या म्हणजे कायदा सुव्यवस्था काय बिघडेल किंवा लोकांच्यात काहीतरी विष कालावं जाईल अशा पद्धतीचं कोणी उद्योग करू नयेत आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढीच मी म्हणजे आणि एवढे. तसंच ह्या रस्त्याच्या कामी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीसुद्धा चांगले आणि हे जे उद्योग जे आता लोकांना जे सुटायला लागल्यात की निव्वळ आता नजीकच्या 1-4-2 महिन्यात ग्रामपंचायतीचे इलेक्शन आले आणि त्या राजकारणाचा हे वाईट हेतू डोळ्यासमोर ठेवून काहीतरी उद्योग करणे हे थांबवावं
आणि चांगल्या कामाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून लोकशाहीच्या मार्गानं तुम्हाला जे कुठलं पक्ष काढा काय करा हे करा पण चांगल्या मार्गानं करा. एवढंच मी त्यांना मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.